धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले। पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून निधन झालं आहे। शहरातील चैनी रोड परिसरात रेल्वे पुलाचे काम सुरू होते, त्यामुळे साईड रोड असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते। यापूर्वी 17 जुलै रोजी लेंडूर नाल्याला आलेल्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पाणी साचले आहे। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 3 मित्र साचलेल्या पाण्याचे येथे पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज घेऊन 2 जण बाहेर निघाले, तर अल्ताफ शाह सलीम शाह वय वर्ष 18 तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला। या घटना वाऱ्यासारखी पसरताच अल्ताफचे शोधकार्य सुरू झाले। पोकलेनच्या साह्याने माती बाजूला काढण्यात आली। यामुळे बुडालेला अल्ताफ हाती लागला आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र वैद्यकीय डॉक्टर अधिकाऱ्यांनी अल्ताफला तपासून मृत घोषित केलं। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। अल्ताफ हा एकुलता एक होता। शरद पवन नगर डाल्टा घरकुल या ठिकाणी तो राहत होता। अल्ताफची परिस्थिती हलकीची होती। त्याच्या पश्चात आई वडील आहेत। धुळे शहरालगत असलेल्या नाकाने तलाव परिसरामध्ये गेल्या 2 दिवसापासून बिबटे असल्याची माहिती समोर आली होती। या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने बिबट्याची पाहणी करण्यात आली, मात्र बिबट्या आढळला नाही। पण 23 जुलै रोजी रात्री 8:45 दरम्यान नाकाने तलाव परिसराजवळ असलेल्या मातोश्री वृद्धाश्रम आणि प्रियदर्शिनी जिमखान्याजवळ बिबट्याचा आवार दिसला। प्रियदर्शिनी जिमखान्याचे कर्मचारी रात्री घरी येत असताना त्यांना बिबट्याचं दर्शन झालं। मुक्तपणे बिबट्या या ठिकाणी वावरत होता, त्यामुळे आता वन विभागाच्या वतीने या भागांमध्ये नागरिकांनी फिरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे।